जय भीम. मी मिलिंद सरोदे, पुणे जिल्हाध्यक्ष दलित पॅन्थर. माझ्याबरोबर या ठिकाणी रिपब्लिकन सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब हजारे, त्याचबरोबर रिपब्लिकन सेनेचे पुणे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष सोमनाथ भाऊ लोंढे, त्याचबरोबर दलित पॅन्थरचे विधानसभेचे अध्यक्ष गुणवंत भाऊ तायडे, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते राहुल भाऊ तायडे या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह येण्याचं कारण असं की कृष्णानगर मोहम्मदवाडी गल्ली नंबर 9 या ठिकाणी हिराबाई जावीर या 63 वर्षीय महिलेचा त्या ठिकाणी MSCBच्या या लाल बॉक्सला करंट लागून त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झालेला आहे. आणि खऱ्या अर्थानं जे वस्तीमध्ये गेल्यानंतर समजलं की कालच महावितरणचे काही कर्मचारी त्या ठिकाणी येऊन त्यांनी त्या ठिकाणी काही काम केलं होतं. खऱ्या अर्थानं आत्ता मयत झालेल्या व्यक्तीला त्या ठिकाणी पोस्टमॉर्टमसाठी घेऊन गेलेले आहेत, परंतु कोणत्याही प्रकारचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल झालेला नाही आहे. उपस्थित सर्व रिपब्लिकन सेना असेल, दलित पॅन्थरच्या वतीनं, स्थानिक लोकांच्या वतीनं आणि त्याचबरोबर मयत झालेल्यांच्या नातेवाईकांच्या वतीनं एक त्या ठिकाणी सर्वांनी असं सांगितलं आहे प्रशासनाला की जोपर्यंत महावितरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही ती बॉडी हातामध्ये घेणार नाही. आणि खऱ्या अर्थानं पोलीस प्रशासन गुन्हा दाखल करतंय का नाही, आम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहिलं तर त्या ठिकाणी वेगळीच नोंद त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या रजिस्टरला केलेली होती. मग खऱ्या अर्थानं आमच्या मनामध्ये शंका आहे. म्हणूनच सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया त्याचबरोबर प्रेस मीडिया सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून मी आवाहन करतो की आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि आपल्या मीडियाच्या माध्यमातून या व्हिडिओला प्रसार करा आणि संबंधित जी कोण महिला आहे त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळवून द्यायचं आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो की न्याय मिळवून देण्यासाठी आपण सहकार्य करा, हेच आव्हान या व्हिडिओच्या माध्यमातून करतो. आणि महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा हीच मागणी घेऊन आम्ही पुढं प्रशासनापाशी जात आहोत. जय भीम, जय शिवराय.